मित्रांनो, माझं नाव आहे अक्षदा भास्करराव देशमुख. मी इयत्ता 8वी मध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांतनेरगाव. मी हे पुस्तक ग्रंथालयामधून आणलेले आहे. आमच्या शाळेमध्ये नवीन उपक्रम चालू करतात. त्याचपैकी हा एक उपक्रम आहे शालेय ग्रंथालय. या ग्रंथालयामध्ये छान पुस्तके आहेत. शास्त्रज्ञांची, कलाकारांची किंवा निबंधमालांची, गोष्टींची. तुम्हाला तर माहीतच आहे, गोष्टी तर सगळ्यांनाच आवडतात. असं कोणीच नाही की ज्यांना लहानपणीपासून गोष्टी आवडायला आवडतात, ते ऐकायला आवडतात. सर्वजण गोष्टी ऐकतात आणि त्याचपैकी हे या पुस्तकामध्ये छान गोष्टी आहेत. यापैकी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे छान गोष्टींचा खजिना व या पुस्तकाचे लेखक आहेत प्रा. सुधा खराटे व या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. या पुस्तकामध्ये छान गोष्टी आहेत. मुलांना गोष्टी खूपच ऐकायला आवडतात आणि त्यापैकी एक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. एक जंगल होतं. एक मलकापूर नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये त्या गावाच्या साईडलाच एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक प्राणी राहत असत. त्या जंगलामध्ये एके दिवशी एक माणूस असा फिरता रस्ता भटकला आणि तो त्या जंगलामध्ये गेला आणि त्याला खूप तहान लागलेली होती. तो त्या जंगलामध्ये पाणी पिण्यासाठी तळ्याशी गेला. तो खूपच जंगलाच्या आत आलेला होता. त्याचा रस्ता सुद्धा भटकलेला होता आणि तो त्या जंगलामध्ये आलेला होता आणि त्याला तहान लागल्यामुळे तो त्या तळ्यापाशी गेला आणि पाणी पिण्यासाठी वाकला आणि पाणी पिऊ लागला. त्याचे पाणी पिता लक्ष गेले. एक वाहक तेथे त्याचा पाठलाग करत येत होता. तेव्हा तो खूपच घाबरला आणि पळत एका झाडावरती चढला. एक झाड होतं. त्या झाडावर पहिलाच एक अस्वल सुद्धा जाऊन बसलेला होता, कारण तो सुद्धा वाघापासून वाचवायसाठी त्या झाडावर बसलेला होता. तेव्हा तो माणूस सुद्धा त्या झाडावर चढतो आणि त्याला मग तो अस्वल दिसतो. तो खूप घाबरतो आणि म्हणतो, वरती अस्वल आणि खाली वाघ. पण तो अस्वल खूप चांगला होता. तो म्हणतो की मी तुला काहीही करणार नाही, तू घाबरू नको, मी सुद्धा त्या वाघापासून वाचवण्यासाठीच वरती येऊन बसलेलो आहे. तर माणसाचे हातपाय हलत असत, पण तो थोडा न घाबरता झाडावरती त्याच्याजवळ जाऊन बसला. त्या फांदीवर जाऊन बसला. त्या फांदीवर दोघे सुद्धा बसले होते. आता संध्याकाळ झालेली होती. वाघाला सुद्धा खूप भूक लागलेली होती आणि तो शिकारीसाठी तिथेच बसलेला होता. त्या झाडाखाली बसलेला होता. तर माणसाला सुद्धा त्या अस्वलावर विश्वास होऊ लागला होता आणि तो त्याच्याजवळ बसला आणि आणि झोपू लागला. त्याचा डोळा लागला आणि तो माणूस झोपला. तर ते वाघाने बघितले आणि वाघ म्हणाला की अस्वल दादा मी वाघ म्हणाला की अस्वल तू त्या माणसाला खाली धक्का दे, तर मी तुला काही करणार नाही, मी तुला जाऊ देईल. आणि तो अस्वल तसं करत नाही. त्या माणसाला झोपू देतो. तो त्या वाघाने म्हटल्याप्रमाणे खाली लोटत नाही आणि तो काही वेळाने तो माणूस उठतो आणि उठून बसतो. तेव्हा अस्वलाचा सुद्धा डोळा लागतो आणि अस्वल सुद्धा झोपतो. तेव्हा तो वाघ त्या माणसाला म्हणतो की मी तुला काही करणार नाही. त्या अस्वलाला धक्का दे. तर तो माणूस काहीही न विचार करता त्या अस्वलाला लुटतो. पण तो अस्वलाचे नख आणि पंजे आहेत ना, ते पंजे खूप घट्टपणे त्या फांदीला पकडतो आणि म्हणतो
आणि काहीही म्हणत नाही. त्याला कळालेले होते की माणसावर भरोसा करू नसते. जरी त्याने पकडलेले होते, तो झोपलेला नव्हता. तो एरीच आपला असा डोळा लावलेला होता आणि त्याला माहीत होते की वाहक त्या माणसाला सुद्धा असंच म्हणेल आणि तो माणूस सुद्धा मला लोटून देईल. म्हणून तो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्या झाडाला पक्की घट्टपणे पकडून ठेवतो. आणि हे बघून माणसाला खूप आश्चर्यचकित होतो. त्याला वाटते की मी झोपले होते तेव्हा अस्वलाने सांगितले की जेव्हा तू झोपला होता तेव्हा वाघाने सुद्धा मला हेच विचारले होते. तेव्हा मी सुद्धा त्याला नकार दिला आणि तू मला लोटून काहीही न विचार करता लोटून दिला. तर माणसाला सुद्धा आपल्यावर खूप आपल्या मनावर खूप हे होतो आणि तो प्राण्याची दया करायला लागला. धन्यवाद.